चॅप्टर 4 जिओमेट्रिक कन्स्ट्रक्शन, ज्यामध्ये पहिल्या व्हिडिओत आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर आणि अँगल बायसेक्टर, कोन दुभाजक आणि लंब दुभाजक दोन्ही रचना पाहिलेल्या आहेत. त्या व्हिडिओ बघण्यासाठी त्या व्हिडिओचे लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. ती तुम्ही बघून बेल आयकॉनवर त्याचा क्लिक करू शकता आणि पुन्हा बघू शकता रिपीट करून. तर आता आपण पुढचा नेक्स्ट जो भाग आहे की दिलेल्या रेषेला समांतर रेषा काढणे, तो आपण शिकणार आहोत. म्हणजे पॅरलल लाईन्स आपल्याला काढायचे. एखादी रेषा दिली असेल आणि त्या रेषेच्या बाहेर जर पॉइंट दिला असेल तर त्या पॉइंट मधून जाणारी त्याला जी पॅरलल लाईन आहे ती आपल्याला काढायची आहे. तर त्यासाठी दोन मेथड्स आहेत. दिलेल्या रेषेला समांतर रेषा काढणे दोन पद्धतीने काढता येतात. पहिली जी आहे ती परपेंडिक्युलर जे आहे ते काढून आपण वापरत असतो. दुसऱ्या मेथड मध्ये अल्टरनेट अँगल मेथड जी आहे तो गुणधर्म वापरून, म्हणजे ती प्रॉपर्टी वापरून त्या रेषा काढायच्या आहेत. तर सुरुवातीला आपण मेथड 1 प्रमाणे बघूया. रेषा एल काढायची आहे. रेषा एल च्या बाहेर एक बिंदू घेतलाय पी बिंदू. आता ह्या बिंदूतून जाणारी याला समांतर असणारी अशी रेषा आपल्याला काढायची आहे. त्यासाठी आपण अगोदर यापूर्वीचे जे परपेंडिक्युलर काढायचा, लंब काढणे, रेषेबाहेरील बिंदूतून त्या रेषेला लंब काढणे, तसं आपण एक लंब काढणार आहोत. ह्या लाईनला एक परपेंडिक्युलर काढणार आहोत. फर्स्ट वी ड्रॉ द परपेंडिक्युलर फ्रॉम द एक्सटर्नल पॉइंट. त्यासाठी पहा काय केलंय, पॉइंट पी वर कंपास ठेवणार आणि अशा पद्धतीने आर्क काढायचे की दोन ठिकाणी, म्हणजे दोन पॉइंट्स मध्ये तो इंटरसेक्ट झाला पाहिजे, दोन पॉइंट्स मध्ये छेदला गेला पाहिजे. ड्रॉ द आर्क विच इंटरसेक्ट ऍट 2 पॉइंट्स. ह्या 2 पॉइंट्स मध्ये इंटरसेक्ट झालेला आहे. पहा काय केलंय, बरोबर एक असा सरळ आर्क काढलेला आहे. वी ड्रॉ द आर्क. नेक्स्ट हेच डिस्टन्स कायम ठेवा कंपास मध्ये आणि आर्क काढूया. फक्त तर कंपास सरकायला नको. आणि नेक्स्ट त्या पॉइंट वरून बघूया. पहा काय केलं आपण, पहिला आर्क इथे काढलाय, दुसरा आर्क या पॉइंट वरून, दिस इज द पॉइंट, की तो त्यामधून परपेंडिक्युलर म्हणजे लंब आपल्याला काढता येईल. त्यामधून लंब निघेल. आणि त्या पॉइंट पेक्षा जास्त घ्यायचं का, तर त्या मध्ये आपल्याला एरो दाखवणं गरजेचं आहे. पॉइंटचं नाव आहे, हा जो पॉइंट आहे तो इथे पी म्हणून लिहिलेला आहे. सुरुवातीला आपण काढलाय दिलेल्या पॉइंट मधून दिलेल्या रेषेला लंब काढला. वी ड्रॉ द परपेंडिक्युलर फ्रॉम द एक्सटर्नल पॉइंट. ही पहिली स्टेप. आता आपल्याला पॅरलल लाईन काढण्यासाठी हा जो पॉइंट आहे या पॉइंट वर आपण एक परपेंडिक्युलर लाईन काढणार आहोत. आणि ती परपेंडिक्युलर लाईन काढण्यासाठी आपल्याला ही जी लाईन आहे किंवा हा जो परपेंडिक्युलर आहे तो जास्त मोठा काढायचा, जेणेकरून याकरता मोठा काढणार की आपण याचे जे आर्क्स आहेत ते तिथे इंटरसेक्ट झाले पाहिजे. अशा पद्धतीने वरच्या दिशेने मोठा लंब काढूया. इथे जसा आपण पी मधून जाणारा लंब काढला, परपेंडिक्युलर काढला, तसाच पी मध्ये एक आपण परपेंडिक्युलर काढणार आहोत. त्यासाठी पण एक कंस वरच्या बाजूने, एक कंस खालच्या बाजूने झालं. आता हे डिस्टन्स मी कमी घेतलं, तर हे वाढवलंय. वी इन्क्रीज द डिस्टन्स. आणि नंतर मग एक ह्या बाजूने
आणि एक पुन्हा खालच्या बाजूने. हा जो पॉइंट आहे, दिस पॉइंट अँड दिस पॉइंट, आपण हा जेव्हा जॉईन करणार, इथे जे परपेंडिक्युलर लाईन येईल, दॅट लाईन इज द, ती जी आहे ते तुमचे काय असणार आहे, पॅरलल लाईन्स. त्याला सुद्धा एरो दाखवायचं आहे परपेंडिक्युलर. म्हणजे आपण पॅरलल लाईन्स काढल्या, परंतु कशाच्या, कंपासच्या सहाय्याने. वी यूज द कंपास अँड वी ड्रॉ द पॅरलल लाईन्स टू दी सेकंड जे आहे त्याला आपण पॅरलल काढली. पण त्यासाठी आपण परपेंडिक्युलर काढूनच 2 वेळेस परपेंडिक्युलर काढला. पहिल्यांदा पी मधून आणि नंतर पुन्हा पी वर असा 2 काढला. आणि तो जो परपेंडिक्युलर, दॅट परपेंडिक्युलर इज पॅरलल टू द गिव्हन लाईन. म्हणजे सपोज इट इज एम, एम इज पॅरलल टू एल. ही झाली फर्स्ट मेथड, की त्याच्यामुळे एकदम परफेक्ट तुम्ही हे काढू शकता. त्याच्या व्यतिरिक्त आता दुसरी जी मेथड आहे की त्यामध्ये अशाच पद्धतीचा रेषेच्या बाहेरच असणार, फक्त यामध्ये अल्टरनेट अँगल ची जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी आपण तिथे वापरली. अल्टरनेट अँगल मध्ये काय असतं, इफ टू लाईन्स आर पॅरलल अँड वन इज, पण जी लाईन आहे ती ट्रान्सव्हर्सल असेल तर देन हे जे पेअर ऑफ अल्टरनेट अँगल आहे, पेअर ऑफ अल्टरनेट अँगल म्हणजे ते अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. आणि म्हणून कॉन्ग्रुएंट अँगल्स, एकरूप कोण जे आहे ते एकरूप कोण काढून मग आपण समांतर रेषा काढणार आहोत. इथे परपेंडिक्युलर काढून तिथे पॅरलल लाईन्स काढले होते, इथे पण काय करणार आपण, कॉन्ग्रुएंट अँगल काढायचं आहे आणि मग त्यामधून जाणारी आपोआप ती रेषा निघेल. ते कसं ते बघू आपण. इथे सपोज पी आहे, एक्सटर्नल पॉइंट दिलेला आहे. मग दिस लाईन एल, एलच्या एक्सटर्नल साइडला पॉइंट आहे पी. आता आपण या लाईनवर कुठेतरी एक पॉइंट घेतलाय, सपोज इथे घेतला मी क्यू पॉइंट घेतला. वी टेक अनदर पॉइंट ऑन द लाईन. हा मात्र लाईन वरच घ्यायचा आहे. जॉईंट इट, काय मिळाल आपल्याला बघा. अशा पद्धतीने जो गिव्हन पॉइंट आहे की त्यामधून आपल्याला पॅरलल लाईन काढायची, समांतर रेषा काढायची आहे. त्यासाठी काय, आपण एनी पॉइंट ऑन द लाईन घेतलाय आणि जॉईंट इट. आता हा जो अँगल आहे, धिस अँगल, या अँगलचा कॉन्ग्रुएंट अँगल आपल्याला पी जवळ काढायचा आहे. we have to draw the angle Q and congruent of angle this जे P च्या ठिकाणी काढणार आहोत. म्हणजे अल्टरनेट अँगल की हा जेवढ्या मापाचा तेवढ्याच मापाचा तो असणार आहे. म्हणजे कॉन्ग्रुएंट आहेत, अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट when the lines are parallel. ती प्रॉपर्टी आहे. त्याच प्रॉपर्टीच्या नुसार आपण आता याचा जो कॉन्ग्रुएंट अँगल आहे तो काढूया आपण. त्यासाठी अगोदर क्यू पॉइंट वर कंपास ठेवणार आणि अशा पद्धतीने आर्क काढायचा की ते दोन्ही पॉइंट्सला, दोन्ही साइड्सला, ही एक साइड पी क्यू आणि दुसरी ती गिव्हन लाईन, या दोन्ही लाईन्सला इंटरसेक्ट होईल. आणि हे अजिबात हलवायचं नाही. आपण याचा पॉइंट क्यू वर ठेवला तर वी पुट द पॉइंट ऑफ कंपास जो आहे तो पी वर हे केला तर क्यू वर घेतला तर तो आता आपण पी वर घेणार आहोत आणि तसाच आर्क काढणार. जसा क्यू वरून काढला, क्यू वर ठेवून कंपास ठेवून आर्क काढला, त्याच पद्धतीने पी वर तेच डिस्टन्स, अजिबात हलवायचं नाही ते, आणि त्या डिस्टन्सने एक मोठा आर्क काढलाय. म्हणजे पहिला आर्क याच्यासाठी घेतला. आता दुसरा आर्क काढताना या जे साइड्स आहे दोन अँगल्स, आता आपण हा घेणार पी क्यू आणि ते समजा एल आहे, तर या अँगल्सच्या जे दोन साइड्स आहेत त्या दोन साइड्स मधलं डिस्टन्स घेणार. वी टेक द डिस्टन्स बिटवीन टू साइड्स इन द कंपास. या कंपास मध्ये आपण दोन बाजूंमधील जे अंतर आहे ते कंपास मध्ये घेतले. आणि आता या ठिकाणी ज्या ठिकाणी छेदलेला आहे कोणता आर्क, जो फर्स्ट आर्क आहे तो या पॉइंट वर इंटरसेक्ट झालेला आहे. जसं या पॉइंट पासून इथलं जे डिस्टन्स आहे ते कंपास मध्ये आपण मेजर केले, मग तसंच डिस्टन्स आपण इथे आर्क काढणार. आणि हा जो पॉइंट आहे दॅट पॉइंट इज द
तुमचा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे, सपोज इट इज आर, देन वी ड्रॉ द लाईन फ्रॉम पॉइंट्स पी अँड आर. देन वी बी, आणि ती जी लाईन असणार ती जी आहे ती पॅरलल टू द गिव्हन लाईन. इट इज पॅरलल टू द गिव्हन लाईन. हा जो पॉइंट आहे बरोबर त्या ठिकाणी आहे. म्हणजे आपण या ठिकाणी काय केलं, आपण याचा अल्टरनेट अँगल काढून मग त्याचं कॉन्ग्रुएंट अँगल काढलाय. क्यूचा कॉन्ग्रुएंट अँगल आपण इथे पी काढला आणि त्यासाठी कॉन्ग्रुएंट अँगल काढणे ही जी मेथड आहे ती तिथे वापरली आहे. त्यानुसार आपल्याला पॉइंट आर मिळाला आणि आपण पी आर मधून जी जाणारी रेषा आहे दॅट लाईन एम, समजा लाईन एल पॅरलल टू द गिव्हन लाईन एम फ्रॉम एक्सटर्नल पॉइंट पी. म्हणजे अशा पद्धतीने आपण ज्या रेषा आहेत, दोन रेषा समांतर, आपण असे दोन पद्धतीने काढू शकतो. पहिली पद्धतीमध्ये परपेंडिक्युलर वापरतो आपण आणि दुसऱ्या पद्धतीमध्ये कॉन्ग्रुएंट अँगल ची जी मेथड आहे ती वापरून त्याच्यामधून जाणारी परपेंडिक्युलर लाईन आपण काढत असतो. तिसऱ्या याच्यामध्ये आपण रेषाखंडाचे एकरूप भाग कसे करतात ते पाहणार आहोत. आता आपण दिलेला रेषाखंड त्याचे इक्वल पार्ट्स कसे करायचे ते बघणार आहोत. टू डिवाइड अ लाईन सेगमेंट इनटू गिव्हन नंबर ऑफ इक्वल पार्ट्स, किंवा रेशो, जो काही तुम्हाला रेशो दिलेला असेल त्या रेशो मध्ये त्याला त्याचे पार्ट्स करायचे आणि ते पण इक्वल पार्ट्स. त्यासाठी जी मेथड आहे ती आपण बघणार आहोत. म्हणजे आता समजा इथे एक उदाहरण घेतलं आपण, रेक ए बी म्हणजे सेगमेंट ए बी 7 सेंटीमीटर, याला 2:3 या पार्ट्स मध्ये डिवाइड करायचे. किती? 2:3. म्हणजेच आपण आता जर आपल्याला रेशो टोटल किती पार्ट्स करायचे, तो दिलेला जो रेशो आहे तो आपण 2 + 3 दॅट इज इक्वल टू 5. 5 इक्वल पार्ट्स करणार आपण. दिलेला जो रेषाखंड आहे त्याचे 5 इक्वल पार्ट्स करणार. जो तुम्हाला रेशो दिलेला असतो त्याची ऍडिशन करायची आणि मग तेवढे पार्ट्स आपल्याला करायचे असतात. फर्स्ट वी ड्रॉ द सेगमेंट ए बी 7 सेंटीमीटर. पॉइंट्स लिहायचं असतं आणि त्यांची जी लेंथ आहे ती लिहिणं गरजेचं आहे. पॉइंट्सची नावं जे सेंटीमीटर वगैरे ते लिहिणार. 2:3 मध्ये डिवाइड करायचं. त्यासाठी अगोदर आपण दोन्ही पॉइंट्स वरनं काढू शकतो, पण लेफ्ट साइडला याच्यासाठी की आपल्याला त्या बाजूने वहीमध्ये संपूर्णपणे व्यवस्थित ते कन्स्ट्रक्शन मावू शकतं. म्हणजे मार्जिन पासून तुम्ही स्टार्ट करू शकता, किंवा जे लेफ्ट हे असतील त्यांनी ह्या बाजूने काढलं तरी चालू शकेल. आपण ए पॉइंट मधून काढूया. ए पॉइंट मधून एक किरण असा काढणार, ड्रॉ अ रे. पण तो किती अँगल वर काढायचा? तो अँगल जो आहे तो फक्त आता कसा काढणार पहा. इट इज लेस दॅन 90 म्हणजे अॅक्यूट अँगल, लघुकोन येईल अशा पद्धतीने काढायचा आहे. जास्तीत जास्त मोठा काढायचा नाही. हा अँगल किती पाहिजे? अॅक्यूट अँगल पाहिजे, तो लघुकोन. लघुकोन काढणार, किंवा एकदम असं 90 वगैरे काढायचं नाही. शक्यतो 30-40 एवढ्या मापाचा काढला तरी चालणार. अॅक्यूट अँगल काढल्यानंतर हा जो रे आहे ए बी, याला मी नाव दिलं आता सी. याचे आपल्याला इक्वल पार्ट्स करायचे. अगोदर आपण कंपास मध्ये असं अंतर घेऊया की जेणेकरून या रेषेच्या जास्त बाहेर जाणार नाही. अंदाजे अंतर घ्यायचंय. त्याचे आता 5 पार्ट्स करणार मी. अंदाजे एवढं अंतर घेतलं की जेणेकरून इथे 5 पार्ट्स होतील. फर्स्ट वी टेक कंपास ऑन द पॉइंट ए. हा फर्स्ट पॉइंट झाला तुमचा. असे 5 काढायचे. सेकंड, थर्ड, 4,
असे 5 पॉइंट घेतले, A1, A2, A3, A4 अँड A5. हे आर्क्स पुसायचे नाहीत आणि अंतर अजिबात हलवायचं नाही, नाहीतर त्यामुळे पार्ट्स जे इक्वल पार्ट्स आहेत ते इक्वल होऊ शकत नाही. हे जे आपण 5 पार्ट्स केले, आता याचा रेशो आपल्याला काय दिला त्यांनी 2:3. म्हणजे एक पार्ट जो आहे तो 2 वर असणार आणि उरलेला पार्ट जो आहे तो 3 वर असणार आहे. 4, 5 पार्ट्स, 1, 2, 3, 4, 5. म्हणूनच त्याला नावं दिलेत आपण A1, A2, A3, A4. त्यासाठी आता समजा हा जो पॉइंट घेतलाय 2:3 काढायचा आपल्याला, हा आहे. आणि उरलेला जो 3 पार्ट्स वाला पार्ट आहे तो कोणता आहे, 1, 2 आणि 3. हा एक पार्ट्स. आता ह्यामध्ये जो दिलेला जो एंड पॉइंट आहे तो आणि हा लास्ट पॉइंट तो जॉईन करणार. बघा अगोदर तो जॉईन करायचा, बाकीचं इथे असं कुठे जॉईन करता येणार. ह्या सेगमेंटचा लास्ट पॉइंट म्हणजे बी आणि ह्या याच्यावर आपण जे इक्वल पार्ट्स केले तो वी जॉईंड इट, त्याला जॉईन करायचं आपण. आणि या अगोदर आपण कॉन्ग्रुएंट अँगल काढायचं कसं ते शिकलो आहोत, म्हणजे एकरूप कोण काढायचं ते शिकलोय. ह्या याच्यामध्ये हा जो कोण आहे सी किंवा A5 आपण इथे घेणार, या मापाचाच अँगल, याचाच कॉन्ग्रुएंट अँगल आपण सेकंड पार्ट वर काढणार. याची जी आहे या अगोदरच्या भागात आपण एकरूप कोण काढणं शिकलेलो आहोत, तीच मेथड इथे वापरायची आहे. आणि सी पॉइंट वर जो अँगल आहे त्याचा कॉन्ग्रुएंट म्हणजे त्याचा एकरूप कोण A2 वर काढायचा आपल्याला. आणि त्यासाठी पुन्हा कंपासचा वापर करणार की ज्यामुळे इथे आर्क काढणार आपण. सी पॉइंट वर घेतलाय, अशा पद्धतीने खूप एकदम लहान अंतर पण घेऊ नका की जेणेकरून तुम्हाला आर्क काढता येणार नाही. एकदम मोठा पण घेतला तरी सुद्धा तुम्हाला नंतर ते हे होईल. पण मीडियम साईजचं अंदाजे अंतर घ्या. पॉइंट सी वरून मी एक आर्क काढते जे दोन्ही साइडला इंटरसेक्ट होणार. या ठिकाणी तुम्ही पेनाने हाताने काही करायचं नाही किंवा ते आर्क पुसायचे पण नाहीये. हे 2 आर्क झाले तिथे, इथे एक पॉइंट मिळाला आणि हा एक पॉइंट मिळाला. तोच हेच डिस्टन्स जे आहे इथे जो आर्क काढलाय तोच आर्क आपण सेकंड पॉइंट वर काढणार आहोत. की फर्स्ट ही जी आर्म आहे याला इंटरसेक्ट होणार आणि दुसरीकडे पण मोठा आर्क काढायचा. या इथे इंटरसेक्ट झालं, पहिल्यांदा इथे इंटरसेक्ट आणि नंतर इथे, म्हणून हा आर्क मोठा काढायचा. इथे जसा मोठा आर्क आहे तसा हा आर्क मोठा काढणार. सी पॉइंट वरचा जो आहे त्याच पद्धतीने A2 वरून आपण हा मोठा आर्क काढणार. आता दुसरा आर्क कसा काढत असतो की जे 2 आर्क्स आहेत त्यामधील डिस्टन्स पकडणार. त्यामधील डिस्टन्स आपण याच्यामध्ये मेजर करणार. हे पहा इथे काही एखादं कमी जास्त असेल तर मग तो आपण इथे वाढवायचा. 2 बाजूंमधील अंतर हा जो डिस्टन्स आहे तो आपण आता या ठिकाणी इथे जो छेदलेला भाग आहे इथला बरोबर हा जो आर्क आहे तसा इथे हा आर्क आहे. पॉइंट A2 वरनं आपण इथे आर्क काढलाय त्यावर ठेवायचा आहे आणि ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होईल तो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आणि हा आणि तो पॉइंट जॉईन केला की याला पॅरलल किंवा याच्याशीच असा एकरूप कोण आपल्याला मिळेल. हा इथे जॉईन केल्यानंतर तो तिरपा आहे त्या पद्धतीने म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला जो आहे हा जो अँगल आहे इट इज कॉन्ग्रुएंट टू दिस अँगल C1 आणि हा जो पॉइंट आहे तुमचा हा पॉइंट म्हणजे 2:3 हा 3 पार्ट्स असलेला हा 2 असलेला. सपोज त्याचं नाव दिलं आपण P नाव घेतलंय. P is the point which bisect the given segment in the ratio 2:3.
रेशो मध्ये पण डिवाइड करू शकता आपण, किंवा इक्वल पार्ट्स असं सांगितलं तरी सुद्धा अशाच पद्धतीने इक्वल पार्ट्स करायचे असतात. समजा आता आपल्याला इक्वल पार्ट्स जर करायचे असते तर आपण काय 8वी मध्ये शिकलेला आहात तुम्ही की इक्वल पार्ट्स करत असताना ह्या इथे याला जी पॅरलल लाईन्स असतात अशा पॅरलल लाईन्स काढत आला की आपल्याला प्रत्येक जे इक्वल पार्ट्स आहेत ते ह्या ठिकाणी मिळत असतात. ही पण एक पद्धत आहे त्याच्यामध्ये. इथे तुम्ही 8वी मध्ये त्याचं डिवाइड कसं करायचं ह्या सेगमेंट मध्ये एकाच 5 पार्ट्स मध्ये सांगतात, 6 पार्ट्स मध्ये, तर त्यासाठी करावं लागतं आपल्याला. सिमिलर त्रिकोण जेव्हा काढायचे आहेत, सिमिलर ट्रायंगल, त्यासाठी ह्या म्हणजे डिवाइड अ लाईन सेगमेंट इनटू गिव्हन इक्वल पार्ट्स या मेथडचा आपल्याला त्या ठिकाणी वापर करायचा आहे. आणि म्हणून मग कन्स्ट्रक्शन करत असताना ह्या जे परपेंडिक्युलर बायसेक्टर, अँगल बायसेक्टर आणि एका सेगमेंटचे इक्वल रेशो मध्ये किंवा इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करणे, हे जे मेथड हे तुम्हाला व्यवस्थित आले तरच तुम्ही ते सिमिलर ट्रायंगल्स काढू शकता. तर त्यासाठी आपण पुढच्या भागात बघूया. आता आपण त्रिकोणाचे 3 बाजू दिले असता त्रिकोण कसा काढायचा ते बघणार आहोत. ड्रॉ ट्रायंगल व्हेन 3 साइड्स आर गिव्हन. जेव्हा 3 साइड दिल्या असतील तेव्हा त्रिकोण कसा काढायचा, त्याचं कन्स्ट्रक्शन कसं करायचं ते पाहणार आहोत. क्वेश्चन मध्ये पहा, ट्रायंगल एबीसी AB is equal to 4.2 सेंटीमीटर, BC 5.3 सेंटीमीटर, AC 3.7 सेंटीमीटर and draw the triangle ABC. ABC हा त्रिकोण काढायचा आहे. याच्यामध्ये 3 साइड्स दिले, एक पण अँगल नाही, किंवा टोटल किती 6 घटक असतात, 3 साइड्स आणि 3 अँगल्स. त्यापैकी कोणतेही 3 घटक जेव्हा आपल्याला माहित असतात तेव्हा आपण ट्रायंगल काढू शकतो. हे तुम्ही 9th ला शिकलेला आहात. परंतु आता उजळणी यासाठी घेणार आहोत की क्वेश्चन 1 मध्ये 2 मार्क्स 1 आणि 2 मार्क्स जे क्वेश्चन्स असतात बोर्डात, त्यामध्ये अशा पद्धतीचे छोटे प्रश्न येतात. तर त्यासाठी आपण अगोदर त्रिकोण ज्या 3 बाजू दिलेल्या आहेत त्या 3 बाजूंपैकी मोठी बाजू कोणती ती अगोदर बघूया. 4.2, 3.7 आणि 5.3 ही जी आहे ती खाली पाया म्हणून गृहीत धरूया. आणि त्यासाठी अगोदर कच्ची आकृती काढायची. रफ डायग्राम अगोदर काढणं गरजेचं आहे. रफ डायग्राम की त्यामध्ये पॉइंट्स कोणता कुठे येणार आहोत, त्याची लांबी किती, ते अगोदर इथे आपण फिक्स करायचं. सपोज आय विल टेक BC 5.3 सेंटीमीटर, 5.3 सेंटीमीटरचा BC इथे घेतला. मग B पासून नंतर AB 4.2 इथे येणार, 4.2 हा सपोज A पॉइंट, आणि AC किती आला पाहिजे 3.7. म्हणजे अशा पद्धतीने अंदाजे घ्यायचं. हे काही मोजून काढायचं नाही, फक्त तुम्हाला किती सेंटीमीटरची लांबी आहे, कोणता पॉइंट कुठे येणार हे कच्च्या आकृतीवरून आपल्याला समजतं. आणि म्हणून यू हॅव टू ड्रॉ फर्स्ट रफ डायग्राम. ए इथे घेतला आपण A, B आणि C. AB ची लेंथ 4.2 आहे आणि AC आहे 3.7 सेंटीमीटर. अशा पद्धतीने काढलं की आपल्याला इथे डायग्राम काढत असताना सोपं जातं. पहिल्यांदा BC हा जो पाया आहे तो आपण घेऊया, तो 5.3 सेंटीमीटर. 5.3 म्हणजे 3 घ्या, 3चं 5 किंवा 4 करायचं नाही. First we draw the segment BC which is 5.3 सेंटीमीटर. पहिल्यांदा काय केलं आपण 5.3 सेंटीमीटरचा सेगमेंट म्हणजे लाईन BC काढली. आता वी हॅव टू ड्रॉ कोणती साइड काढायची, AB साइड काढायची. मग ती AB साइड 4.2 हे डिस्टन्स काढत असताना जी स्केल आहे त्या स्केलवर तुमचं कर्कटक म्हणजे कंपासच्या साहाय्याने मोजायचं आहे. ते मोजत असताना जेव्हा टेबलावर ठेवून 4.2
बरोबर त्या पद्धतीने 4.2 आपण घ्यायचं. 4.2 कशावर मोजलं मी? स्केलवर 4.2 डिस्टन्स मोजायचं. बी हा व्हर्टेक्स आहे. 4.2 डिस्टन्स, वी टेक द डिस्टन्स इन कंपास 4.2 सेंटीमीटर अँड देन ड्रॉ द आर्क. आर्क मोठा घ्या, सिंगल आर्क. तिथे असं डबल रिपीट करायचं नाही, सिंगल आर्क पाहिजे आणि तो खोडायचा पण नाही. नेक्स्ट दुसऱ्याच्या मध्ये किती? 3.7 सेंटीमीटरचं दुसरी साइड काढायची. दुसरं पण डिस्टन्स जे आहे 3.7 सेंटीमीटर, आय विल टेक इट इन द कंपास. नाउ पुट ऑन द पॉइंट सी अँड देन ड्रॉ द सेकंड आर्क. सिंगल आर्क असे एकदम व्यवस्थित आर्क्स आले पाहिजे. देन वी गेट अ पॉइंट दॅट इज युअर ए पॉइंट. याच्यामध्ये ए बी सी. पहिली साइड आपण तो स्केलने काढली. दुसरी साइड विथ द हेल्प ऑफ कंपास we draw the first second side and then third side with the help of also compass. हा जो पॉइंट आहे तो तिथे जॉईंट करायचा आहे. जॉईंट ए बी, जॉईंट ए बी. सेकंड जॉईंट ए सी. ड्रॉ. त्यामध्ये त्यांची जे लेंथ आहे ते लिहिणं गरजेचं आहे. 4.2 सेंटीमीटर. नेक्स्ट त्याची लेंथ आहे 3.7 सेंटीमीटर. म्हणजे ते जे आर्क्स आहे ते आर्क्स दिसले पाहिजे. एनी यू हॅव गिव्हन एनी 3 साइड्स. तेव्हा आपण काय करू शकतो, अशा पद्धतीने जो ट्रायंगल आहे तो ड्रॉ करायचा असतो. तर त्यासाठी फक्त म्हणजे कंपास आणि स्केल यांचं जे ॲक्युरेट मेजरमेंट आहे ते ॲक्युरेट मेजरमेंट तुम्ही घेतला तरच तो पॉइंट व्यवस्थित मिळत असतो. आणि लिहिताना त्यांचे व्हर्टेक्स लिहायचे असतात आणि त्यांची जी लेंथ आहे ती लेंथ प्रत्येक ठिकाणी तिथे नोट करायचं असतं, तिथे लिहायचं असतं. ते कच्ची आकृती सुद्धा काढणं गरजेचं आहे. पहिल्यांदा कच्ची आकृती काढली तरच तुम्ही कन्स्ट्रक्शन व्यवस्थित करू शकता. थँक्यू.